आज मी जो किस्सा सांगण्यात जात आहे त्या गोष्टीस आणि या कथेला तुम्ही पूर्ण ऐका. पूर्णपणे न ऐकता तुम्ही त्यास कट कराल की नाही हे तुम्हास बोर करत आहे, मजा नाहीये. पण तुम्ही जर पूर्ण ऐकाल तर तुम्हाला समजून येईल की या कथेचा अर्थ व रहस्य काय आहे. घरघराची गोष्ट, नातीगोती असे नाहीये की सतयुग, त्रेता, द्वापर युगामध्ये नव्हती. हे अगदी फार सुरुवातीपासूनच चालत आलेले आहे. भांडणाचे कारण काय काहीही असो, पण सुरुवातीपासूनच परिवारामध्ये कधी कुटुंबातील सदस्यांशी आपले पटत नाही, कधी भावाभावाचे पटत नाही, मुलाचे आपल्या आईशी वडिलांशी पटत नाही, सुनेचे आपल्या सासूशीही पटत नाही. हे कारण अगदी सुरुवातीपासूनच चालत आलेले आहे. तर काय आपण ही वाईट व्यक्ती बनावे? तर नाही. आपण जसे आहोत आपणास तसेच ठेवावे. ना की जेथे ते वाईट आहेत, आपले घरवाले आपल्याशी सरळ वागत नाहीत, तर आपणही त्यांच्याशी वाईट चुकीचे वागत राहावे. तर नाही भक्त हो, आपण आपणास स्वतःला त्यांच्यासारखे करू नये. तर भक्त हो, ही कथा तुम्ही अवश्य पूर्ण ऐकाल तर तुम्हाला हे समजून येईल की ही कथा आपणा सर्वांना काय शिकवून देते. भक्त हो, खूपच सुंदर कथा आहे. यापूर्वीही कदाचितच तुम्ही ऐकली असेल किंवा मग या कथेचे नाव तरी तुम्ही ऐकले असेल. पण जर ऐकली नसेल तर या पूर्ण कथेला ध्यान देऊन ऐका. तुम्हाला खूपच बरे वाटेल आणि जो कलियुगाचा प्रभाव आहे तो तुमच्यावर तेवढासा जास्त परिणाम करणारा, असरदार ठरणारा नसेल जेवढा की आजपर्यंत तुमच्यावर झालेला असेल. जर तुम्ही या कथेला ध्यान देऊन ऐकलात तर या भक्त, ही थोड्या वेळची अमूल्य कथा आपणास आपल्या स्वतःशी कशी जोडायची आहे, लक्ष देऊन ध्यानपूर्वक पूर्ण कथा मन लावून नक्कीच ऐका. बोलले जाते की विदर्भ देशचा राजा शूरसेन, त्याला 2 मुलगे होते. एकाचे नाव होते नल आणि दुसऱ्याचे नाव होते पुष्कर. नल मोठा धर्मात्मा आणि दानी होता, तर वडिलांनी आपली राजगादी नलला दिली. नल ही खूपच दान करायचा. त्याची ही दानवीरता पाहून मोठमोठे देवता त्यांच्या दर्शनासाठी म्हणजेच त्याच एकदा तरी पाहण्यास येत असायचे. एकदा 2 देवता हंसाचे रूप घेऊन त्याचे दर्शन करण्यासाठी आले. राजाने त्या हंसांना पाहताच त्या हंसांना पकडण्याची त्याची इच्छा झाली. राजा जसाच त्यांना पकडण्यासाठी धावला तर एक हंस त्याच्या हातात आला आणि एक हंस उडून गेला. तर त्या हंसाने राजाला सांगितले की मला सोडून दे, मी तुझा एका सुंदर कन्येशी विवाह करून देईन. तर हे ऐकून राजाला खूपच आश्चर्य वाटले. तो बोलला की कोण आहे? हंस बोलला ती दमयंती आहे, खूपच सुंदर आहे, तुमच्याशी ती लग्न करेल. तर राजा बोलला त्यासाठी मला काय करावे लागेल? त्यावर हंस बोलला की तू मला तुझ्या हाताने लिहिलेला एक संदेश दे, तो मी दमयंतीकडे घेऊन जाईन आणि तिला तो देऊन तुझेही रूप मी तिला माझ्या दिव्य प्रकाशाने दाखवेन. राजाने आपल्या हाताने संदेश लिहून दिला. हंसाने तो संदेश घेऊन दमयंतीकडे जाऊन दिला. दमयंतीने तो संदेश आणि हंसाने दाखविलेल्या त्या राजाचे रूप पाहून तिला खूपच प्रसन्न वाटले. दमयंतीने राजा नलविषयीची महिमा पहिल्यापासूनच तिच्या कानावर पडलेली होती. तिला राजा नलविषयी माहीत होते. त्या राजाचा संदेश पाहून ती खूपच आनंदी झाली. नंतर दमयंतीने त्या राजालाही आपला संदेश आणि रूप दाखविण्यास हंसाला सांगितले. आणि त्या संदेशात दमयंतीने हे लिहून पाठवले की मी प्रतिज्ञा करते की मी लग्न करेन ते फक्त राजा नलशीच करेन. तो हंस तो संदेश घेऊन राजा नल जवळ आला. राजा नलही तो संदेश आणि तिचे रूप पाहून खूपच प्रसन्न वाटले. शेवटी मग दमयंतीचे पिताश्री भीमसेन यांनी आपल्या सैनिकाद्वारे राजा नलला संदेशरूपी पत्र पाठविले की राणीचा स्वयंवर आहे, तुम्ही यामध्ये अवश्य यावे. जेव्हा राजा स्वयंवरासाठी निघाला तेव्हा रस्त्यामध्ये त्यास 4 देवता भेटले. त्यात अग्नी, वरुण,
इंद्रदेव आणि यमदेव हे 4 देवता त्यास भेटले. त्यांनी राजाला विचारले की कुठे चालला आहेस? नल राजा बोलला, राजा भीमसेननी आपली मुलगी दमयंतीचा स्वयंवर करण्याचा योजला आहे. मी त्या स्वयंवरामध्ये जात आहे. हे ऐकून देवतांनी राजा नलला सांगितले की स्वयंवरापूर्वी पहिला तू दमयंतीला जाऊन भेट आणि आमचा संदेश दे की मृत्यूलोकातील राजांना सोडून आणि स्वर्ग लोकातील राजांशी विवाह कर. एवढे ऐकताच नल राजा बोलला की मी कसा जाणार तिच्या कक्षेत? असा तिच्या किंवा राजा भीमसेनच्या आज्ञेविना माझ्यात ती शक्ती नाही. तर यावर राजा इंद्र त्यास बोलला की मी तुझ्या डोळ्यांना हा सुरमा लावतो. दमयंतीच्या कक्षेत जाताना फक्त तुला दमयंतीच पाहू शकेल, दुसरा कोणी तुला पाहू शकणार नाही. जेव्हा इंद्रदेवाने तो सुरमा लावला त्या क्षणी राजा नल सरळ त्या दमयंतीच्या महालात कक्षेत पोहोचला. दमयंती नलराजाला पाहून चकित राहिली. बोलली, तुम्ही कसे आलात या माझ्या कक्षेत? जर माझ्या पिताश्रींना हे माहीत पडले तर अनर्थ होईल आणि आपला विवाहही होणार नाही. त्यावर राजा नल बोलला की असे काहीही नाही. मला इंद्रदेवाने पाठविले आहे आणि इंद्राने सांगितले की जर तुला विवाह करायचा असेल तर तो फक्त तुला इंद्रदेवाशीच करावा लागेल. दमयंती बोलली, असे कदापि शक्य नाहीये, कारण की मी प्रतिज्ञा केली आहे, जर मी विवाह करेन तर फक्त तुमच्याशीच करेन. मग जरी स्वयं श्री विष्णुदेवही आलेत तरी काही माझी प्रतिज्ञा मी मोडणार नाही. दमयंतीच्या मुखातून निघालेला हा संदेश ऐकून नल माघारी इंद्रदेवापाशी पोहोचला आणि इंद्रदेवास बोलला की दमयंतीने सांगितले आहे की मी तुमच्यासोबत विवाह करणार नाही. हे ऐकताच इंद्रदेव क्रोधित झाला आणि इंद्र, वरुण, अग्नी आणि यम 4ही जणांनी नल राजाचे रूप धारण करून घेतले. आता पुढे स्वयंवराच्या जागेवर 5 नल राजा बसले होते. कोणत्या सेविकेने दमयंतीजवळ येऊन सांगितले की तेथे तर 5-5 नल बसले आहेत, तू कोणाच्या गळ्यात वरमाळ घालणार आहेस? दमयंतीने डोळे बंद करून आपल्या इष्टदेवतेस आवाज दिला. इष्टदेवतेस आवाज देताच इष्टदेवाने तिला सांगितले की ज्याच्या पापण्या फडफडणार नाही आणि ज्याचे पाय जमिनीवर असणार नसतील आणि ज्याची सावळी नजरेस पडणार नाही तर तू समजून जा की ते देवता आहेत. एवढे बोलून इष्टदेव लुप्त होऊन गेले. हे ऐकून दमयंती वरमाळ घेऊन जेव्हा स्वयंवरामध्ये आली तेव्हा जे नकलेच्या स्वरूपात जे देवता होते त्यांच्यासोबत हे सर्व दृष्टीत पडत होते. जे पापण्या हलत नव्हत्या, पाय जमिनीवर नव्हते, सावळी दृष्टीत पडत नव्हती आणि जो खरा नल राजा होता त्याच्याजवळ जाऊन तिने वरमाळ घातली. आता 4ही देवता हे पाहून खूपच प्रसन्न झाले आणि 4ही देवतांनी नल राजास पुढील प्रमाणे वरदान दिलेत की इंद्रदेवाने वरदान दिले की जसा माझा रथ सूर्याच्या किरणांच्या गतीपेक्षा जसा जास्त वेगाने चालतो तसाच तुझाही रथ चालेल आणि 12 नेत्र असलेल्या निशाणीचे घोडे तू खरेदी कर. ते सूर्यदेवाच्या घोड्यांच्या बरोबरीचे असतील. अग्नी आणि वरुणने त्यास वरदान दिले की तुला जेव्हाही आमची गरज पडेल आम्हाला आवाज दे. आणि यमराज बोलला, शिल्पविद्या आणि भोजनविद्यामध्ये तुझ्याप्रमाणे कोणीही निपुण असणार नाही. अशा प्रकारचे वर देऊन देवता निघून गेले. राजा नल दमयंतीसोबत विवाह करून आपल्या राज्यात माघारी परतला. जेव्हा ते 4ही देवता माघारी परतत होते तेव्हा त्यांना वाटेत कलियुग भेटला आणि त्या देवतांनी त्या कलियुगाला विचारले की तू कुठे जात आहेस? कलियुग बोलला, मी दमयंतीसोबत विवाह करण्यासाठी स्वयंवरात जात आहे. देवता हसू लागले, बोलले की दमयंतीचा तर विवाह झाला. कलियुग बोलला, कोणासोबत? राजा नल तिला विवाहित करून घेऊन गेला. त्यावर कलियुग बोलला की मी चांगलीच त्या नल राजाची खबर घेईन. पहा बघतो की कर्मे कशी घुमून फिरतात. आता कलियुगाचा प्रभाव नल राजावर कसा पडतो पहा. कलियुग आता राजाच्या महालात पोचला आणि राजाच्या चुकीचा वाट पाहू लागला. बोलले जाते की
राजा नल आतून बाहेरून पवित्र राहायचा आणि आपल्या नित्यकर्मांना कधीच सोडून देत नसायचा. एकदा झाले असे की राजा कुठून तरी थकून आला आणि नाही त्याने आपले हातपाय धुतले आणि नाही त्याने आपले नित्यकर्म केले आणि तसाच झोपी गेला. आणि बघतो हो, या क्षणाची कलियुग वाट पाहत होता. कलियुग त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि इकडे कलियुगाने आपल्या शक्तीने नल राजाचा बंधू जो पुष्कर आहे त्याच्या मनास ही प्रेरणा निर्माण केली की तू नल राजाजवळ जाऊन त्यास शतरंज जुवा खेळण्यासाठी उत्सुक कर. आणि पुष्कर येऊन राजाला बोलला, तू माझ्यासोबत शतरंज खेळ खेळ. दमयंतीने नलराजाला खूपच विनवणी केली की तुम्ही हा खेळ खेळू नका. परंतु कलियुगाचा त्या नलराजावर एवढा प्रभाव होता की वारंवार न खेळण्यास सांगूनही नलराजा मानला नाही आणि तो खेळ त्याच्यासोबत खेळू लागला. दमयंतीने आपल्या दोन्ही पुत्रांना आपल्या माहेरी पाठवून दिली आणि जेव्हा हे दोघे नल आणि पुष्कर खेळू लागले तेव्हा पुष्कर जिंकू लागला आणि नल हळूहळू सर्व काही हारू लागला. आता नल राजाकडे काहीच शिल्लक राहिले नाही की शेवटी डावी कोणास लावावी, तर तो आता दमयंतीलाही डावावर लावू लागला. परंतु यावर दमयंती बोलली की मी यावेळी राजाची आज्ञा मानणार नाही. तर यावर राजाने दमयंतीला डावावर लावले नाही आणि सर्व काही हारून केवळ एका धोतीवर त्यास त्या नगरातून बाहेर हाकलले. दमयंतीलाही त्याच्यासोबत महालातून हाकलून लावले. आता जिंकलेल्या पुष्करने पूर्ण राज्यात ही दवंडी पेटवली की जर कोणीही यांना आश्रय देईल किंवा अन्नपाणी देईल त्यास मी फाशीवर चढवेन. राजा नल व दमयंती दोघेही 3 दिवस दरदर भटकत राहिले. 3 दिवसांच्या भुकेलेल्या राजाने एका मृगाला पकडले. पण कलियुगाचा अशा प्रकारचा प्रभाव होता की कलियुगाने त्या मृगालाही कुठे गायबच केले. राजाने आपल्या धोतीने त्या मृगास पकडले होते. ती धोतीही त्याच्यासोबत गायब झाली. नंतर नदीतून मासा पकडून दमयंतीला देऊन स्वतः लाकडे आणण्यास गेला. विचार केला होता की याला भाजून खाऊ, पण तो दमयंतीच्या हातातील मासाही उडी मारून नदीत गायब होऊन गेला. तेव्हा राजाला मनात खूपच संशय निर्माण झाला की त्या माशाला दमयंतीने एकट्यानेच खाऊन टाकले, माझ्यासाठी ठेवला नाही. यामुळे त्याच्या मनात दमयंतीचा त्याग करण्याची इच्छा निर्माण झाली. तेव्हा मध्यरात्री दमयंती झोपेत असताना तिच्या साडीचा अर्धा पदर फाडून स्वतःला बांधून तो राणी दमयंतीला त्या घनघोर भरलेल्या जंगलात एकटीला सोडून तिथून निघून गेला. जेव्हा सकाळी दमयंतीला जाग आली तेव्हा तिने पाहिले की राजानं तिच्याजवळ नाहीये. तिने जंगलात त्यास इकडे तिकडे शोधले, तो तिला कोठेच सापडला नाही. दमयंती तेथून उठून जेव्हा पुढे चालू लागली, थोड्या लांब गेली तेव्हा तेथे तिला एका अजगराने घेरले. अजगरास पाहून दमयंती जोरात किंचाळली. तेव्हा तेथे एक शिकारी होता. त्या शिकारीने त्या अजगरास मारले आणि दमयंतीचे रूप पाहून मोहित झाला. तो दमयंतीला बोलला की तू माझ्यासोबत विवाह कर. हे ऐकताच दमयंती तेथून पळाली, तर दमयंती त्याला सापडली नाही. पुढे जाऊन त्या घनदाट जंगलात तिला एक वाघ भेटला. त्याच्यासमोर दमयंती स्वतःला मारण्यासाठी समोर उभी ठाकली, पण दमयंतीचा सतीप्रभाव एवढा होता की त्या वाघाने दमयंतीला काहीच केले नाही आणि तो पुढे निघून गेला. दमयंती थोड्या पुढे जाऊन तिने पाहिले की काही वाटसरू आपल्या सोबत मोठमोठ्या हत्तींना घेऊन चालताना दिसले. मोठे मोठे सामान, उंट, घोडे सर्व काही होते. ती त्या गर्दीत मिसळून जाऊन त्यांच्यासोबत ती पुढे जाऊ लागली. अर्धी रात्र झाली. सर्वजण झोपी गेले. तेव्हा त्या जंगलात त्यातील 2 मोठ्या हत्तींमध्ये झुंज लागली आणि त्या झुंजीत खूप मोठे नुकसान झाले त्या वाटसरूंचे. बरेच वाटसरू जखमी झाले. त्यातील 2-3 मृत्यूही पावले. तेव्हा तेथे त्यांना त्यांच्या नजरेत दमयंती दिसली. तिला पाहताच त्यांना वाटले की या सर्व घडलेल्या प्रकाराच्या मागील पूर्ण जड हेच आहे. जेव्हा ते तिला मारण्यास धावले
तेव्हा राणी दमयंती तेथून धावली, कशीबशी आपला जीव वाचवत धावली आणि सकाळी प्राप्तकाळी एका राजाच्या नगरात पोहोचली. त्या नगरातील एका नदीच्या किनारी बसून ती रडू लागली. तेथे त्या नगराच्या राजाची राणी त्या नदीवर स्नान करण्यासाठी आली होती. तिला पाहून दमयंतीला ती बोलली की तू आमच्या सोबत चल आणि आमच्या राज्यात येऊन राहा. हे ऐकून त्यावर दमयंती बोलली की माझ्या 3 अटी आहेत. जर तुम्हाला त्या मान्य असतील तर मी तुमच्या सोबत येईन. त्यावर राणी बोलली, बोल, तुझ्या काय अटी आहे? दमयंती बोलली, एक तर माझ्यावर कोणते जास्तीचे काम देऊ नये आणि दुसरी अट ही की मला कोणी काम वासनेच्या दृष्टीने पाहू नये आणि तिसरी ही की माझ्याकडून कोणी उष्टी भांडी धुवून घेता कामा नये. मी एकटीच राहीन. या सर्व अटी मानून राणी तिला आपल्यासोबत त्या राज्यात घेऊन आली आणि काही दिवस तेथे राहिली. इकडे दमयंतीचे पिताश्री भीमसेन यांना हे माहीत पडले की माझ्या मुलीला तिच्या राजासोबत हाकलण्यात आलेले आहे. तेव्हा त्याने घोषणा केली की जो कोणी माझ्या मुलीला शोधून काढेल त्या व्यक्तीस इनाम स्वरूपात 5 गावे आणि 100 गायी देण्यात येतील. कशी तरी एका ब्राह्मणाने तिच्याविषयी माहिती काढली आणि भीमसेन राजाला सांगितले की तुझी मुलगी या राज्यामध्ये आहे. आणि त्याच ब्राह्मणाने त्या दुसऱ्या राज्यातील जिथे दमयंती राहत होती त्या राणीची ही माहिती दिली. जेव्हा तिला हे माहीत पडले की तेव्हा ती राणी चकित झाली आणि बोलली, अरे तू तर दमयंती आहेस, तर तू मला अगोदर का सांगितले नाहीस? मी तर तुझी मावशी लागते. त्यावर दमयंती गप्प बसली आणि तिच्या मावशीने म्हणजे त्या राणीने परत माघारी तिचे पिताश्री भीमसेन राजाकडे पाठवून दिले. भक्त हो, येथपर्यंत येते दमयंतीची कथा. आता यानंतर नल राजा जो तिला त्या जंगलात एकटीला सोडून गेला होता, तेव्हा त्याला रस्त्यात एक सर्प भेटला होता. जो सर्प एका आगीत फसला होता. तो आगीच्या झळीने तापत होता. तेव्हा तो राजा नलला बोलला की मला इथून बाहेर काढ आणि 10 पावलं मला तेथून दूर घेऊन चल. हे ऐकून राजा नल त्यास बोलला की फक्त 10च पावलं मी तुला लांब घेऊन जाईन. असे बोलून राजा नल त्याला आपल्या खांद्यावर घेऊन गेला आणि 10 पावलं जशी पूर्ण झाली तेव्हा नल राजा 10 पावलं मनात मोजत चालला होता आणि 10व्या पावल्यावर पोहोचताच आपल्या तोंडून बोलून गेला की 10. बस मग काय, एवढे ऐकताच तो सर्प त्याला डसला. हे पाहताच राजा नल बोलला की हे तू काय केलेस? मी 10 बोललो ना की डस बोललो. राजा नलचे हे बोलणे ऐकून तो सर्प बोलला, ही सर्व त्या कलियुगाची प्रेरणा आहे. त्यामुळे मी तुला डसलो आहे. पण तू काळजी करू नकोस, तुला विष बाधणार नाही. पण हे मात्र नक्की आहे की तुझा रंग पूर्ण काळा होईल. त्यामुळे तुला कोणी ओळखूच शकणार नाही. जेव्हा तुझे दुःख, समस्या, तुझ्या अडचणी दूर होतील तेव्हा माझ्या कातडीला आगीने तापव, जी की आता मी तुला देतो. तेव्हा मी तुझे काळे रूप दूर करून सोन्याच्या समान तुझे शरीर रंग बनवेन. राजा खूपच खुश झाला आणि फिरता फिरता तो राजा अयोध्येचा राजा ऋतुपर्ण याच्याजवळ येऊन पोचला. तेथे तो चाकरी करू लागला. एकदा राजा ऋतुपर्णने नलला विचारले की तू काय काम करू शकतो? तेव्हा तो बोलला की मी सुंदर भोजन बनवू शकतो, शिल्पकलेचे चांगले काम करून सुंदर मूर्ती बनवू शकतो आणि तिसरे मी रथ खूपच वेगाने आणि चांगला चालवू शकतो. राजा नलचे हे बोलणे ऐकून राजा ऋतुपर्णाने नलास या तिन्ही दलांच्या कामांचा मुख्य पदवी दिली की तू या सर्वांच्या उच्च राहशील आणि तुझ्या मतानुसार, आज्ञेनुसार हे सर्वजण कामे करतील. हे काम करता करता त्या नलने ते घोडे खरेदी केले जे इंद्रदेवाने वराच्या स्वरूपात सांगितले होते. इकडे दमयंती आपल्या पित्याच्या घरी राहत होती. पूर्ण दिवस रडत राहायचे. पिताश्री भीमसेनना आपल्या मुलीचे हे दुःख पाहावत नव्हते. पिताश्रींनी पुन्हा दवंडी पिटवली की जो राजा नलचा शोध घेईल त्याला 50 गावे आणि 1000 गायी इनाम स्वरूपात दिले जातील. आता दमयंतीला हे विचारण्यात आले की राजा नलला कसे शोधले जाऊ शकते, त्याच्याविषयी माहिती
कसे करून घेता येईल. त्यावर दमयंतीने सांगितले की जो पाण्याविना आणि अग्नीविना भोजन बनवेल, आणि दुसरी गोष्ट, अर्धी धोती आणि भुक्या स्त्रीला सोडून जाणे पाप आहे, पण जो हे पाप नाही असे समजेल तेव्हा समजून जा की तो नल राजा आहे. तो ब्राह्मण नलाच्या शोधात फिरता फिरता त्या ऋतुपर्ण राजाच्या नगरात पोहोचला आणि सभेमध्ये ही गोष्ट बोलला की जो अर्ध्या कपड्यांवर आपल्या स्त्रीला जंगलात एकटे सोडून जातो, यापेक्षा मोठे पाप काय असेल. तेथे राजा नलही बसला होता. तर यावर राजा नल बोलला की विपत्ती काळामध्ये जेव्हा आपल्यावर कोणती आपत्ती येते तेव्हा कोणतेही पाप नाही, हे शास्त्रांत सांगितले गेलेले आहे. आपत्तीकाली मर्यादा नसते. ब्राह्मण समजून गेला की हा राजा नलच आहे आणि जाऊन दमयंतीला सांगितले की राजा ऋतुपर्णाजवळ तुझा पती आहे, आता त्याला कसे आणले जाईल. यासाठी दमयंतीने आपल्या पिताश्रींना सांगितले की तुम्ही आपल्या सैनिकांना राजा ऋतुपर्णाकडे पाठवा आणि हा संदेश पाठवा की दमयंतीचा विवाह आहे आणि तुम्ही येऊन त्या स्वयंवरात हजर राहा. पण आता न पाठवता उद्या सकाळी पाठवा आणि हे सांगा की संध्याकाळी विवाह आहे आणि खूपच लांबचे अंतर आहे, आणि त्या राजाच्या रथाला नल राजाला चालविण्यासाठी सांगावे. भक्त हो, राजा नल हा रथ चालवण्यात माहीर होता, त्यामुळे ही परीक्षा रचण्यात आली. जेव्हा हा संदेश पोहोचला राजा ऋतुपर्णाजवळ, तेव्हा राजा ऋतुपर्णाने नलाला विचारले की काय तू मला पोहोचवशील त्या स्वयंवरात अवघ्या अर्ध्या दिवसात, लवकरात लवकर. नल बोलला, हो, तुम्ही बसा, मी तुम्हाला भीमसेन राजाच्या राज्यात अर्ध्या दिवसात पोहोचवेन. राजा ऋतुपर्ण रथामध्ये बसला आणि नल त्या रथाला वेगाने पळवू लागला. जेव्हा रथ वेगाने जात होता तेव्हा राजा ऋतुपर्णाने नलाची परीक्षा घेण्याचे ठरविले. आपला दुशाला खाली जमिनीवर पाडला आणि नलला बोलला की रथ थांबव, माझा दुशाला मागे खाली पडला आहे. नल बोलला, तो तर 15 योजन मागेच राहिला आहे. भक्त हो, 15 योजन म्हणजे माना की जवळजवळ 200 किलोमीटर. एवढ्या वेगाने तो रथ पळवित होता आणि ते भीमसेनच्या राज्यात पोहोचले. जेव्हा भीमसेनला हे आल्याचे कळले तेव्हा त्या दोघांनाही वेगवेगळ्या स्थान दिले. आता हे माहीत कसे करायचे की हा राजा नल आहे. तेव्हा भीमसेनने दमयंतीने सांगितल्याप्रमाणे खाण्याची सामग्री, भोजन सामग्री नलकडे पाठवली. त्यासोबत पाणी आणि अग्नीची व्यवस्था केली नाही आणि नलला सांगितले की तू भोजन लवकरात लवकर बनवून दे, राणीला भूक लागली आहे. त्याच वेळी त्याला जे वरदान भेटले होते, जलदेवता आणि अग्निदेवतेचे आव्हान केले. तेव्हा ते तेथे आले आणि थोड्याच वेळात भोजन बनवून दिले. नलने ते भोजन पाठवून दिले. जेव्हा दमयंती ते भोजन जेवली तेव्हा ती समजून गेली की हाच नल राजा आहे. आणि मग त्या राजा नलला बोलविण्यात आले. त्याला पाहून दमयंतीच्या डोळ्यात अश्रू आले आणि बोलली की हे काय, तुमचे रूप काळे कसे झाले, यास तुम्ही त्यागावे. तेव्हा राजा बोलला की मला सर्प बोलला होता की जेव्हा तुमची सर्व विपत्ती, दुःख, समस्या दूर होतील, तर त्याचप्रमाणे आज माझ्यावरील सर्व आपत्ती संपले आहे. आणि सर्पाच्या या कातडीला तापून या शरीरास लावले तर माझे स्वरूप सोन्याप्रमाणे उजळून निघेल. आणि असेच करण्यात आले आणि राजाचे पूर्ण शरीर सोन्याप्रमाणे उजळून बनून गेले. पुढे मग पुन्हा राणी दमयंती आणि राजा नल आपापसात आनंदाने राहू लागले. आणि मग राजा ऋतुपर्णाने राजा नलला शतरंज खेळाचे काही असे डावपेच शिकविले ज्यांना शिकून राजा नल पुन्हा आपल्या राज्यात आला आणि त्याचा बंधुराज पुष्करला हरवून आपले संपूर्ण राज्य परत मिळविले आणि पुन्हा एकदा आपल्या राणी दमयंती सोबत आपल्या राज्यात सुखी व आनंदी जीवन जगू लागला. पण भक्त हो, आपल्या छोट्या बंधूस पुष्करला त्याने राज्यातून बाहेर काढले नाही. त्यास आपल्या सोबतच ठेवले, कारण तो दानवीर होता. तर भक्त हो, बोलले जाते की जेव्हा डोक्यावर आपत्ती येते तेव्हा ती भोगावीच लागते. जसे की जेव्हा कलियुगाने नल राजाचा कोणताही अपराध नसताना राजा नलला कष्ट दिले, तेव्हा काय झाले की कलियुगाचे बल, प्रभाव घटले, त्याची ताकद कमी झाली. तेव्हा कलियुग राजा नलजवळ येऊन हे बोलू लागला की
हे राजा, माझ्या अपराधाविषयी मला क्षमा कर. तेव्हा राजा नलने कलियुगाकडून ही प्रतिज्ञा करून घेतली की जो पण व्यक्ती, मनुष्य माझी ही दर्दभरी कथा ऐकेल किंवा त्याचे पठण करेल, त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही आणि नाही तू त्या व्यक्तीस कष्ट द्यायचे आहेत आणि नाही त्यास कधी दुःखी करायचे आहे. हे जर तुला मान्य असेल तरच मी तुझ्या या अपराधाला क्षमा करेन. राजाची ही अट ऐकून कलियुग बोलला, राजा, यापुढे अगदी असेच होईल. आणि कलियुगाने ही राजाची अट मान्य केली. तर भक्त हो, ही कथा जो कोणी ऐकेल आणि वाचेल त्याच्यावर कलियुगाचा कोणताही प्रभाव जराही होणार नाही. जे पण कर्म केले त्या कर्मांना भोगून राजा शतरंज खेळला. नको म्हणत असतानाही खेळून हरला. किती कष्ट भोगले. पण याचा प्रभाव हा झाला की या कथेला कलियुगात जो मनुष्य वाचेल, जो ऐकेल, त्याच्यावर कलियुग आपला परिणाम आता अजिबात करू शकत नाही. तर कलियुग त्या व्यक्तीपासून नेहमी दूरच राहील जो या कथेला ऐकेल. भक्त हो, आशा करतो की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय.